नमस्कार मंडळी. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आजही माझ्या प्रिशूला बघून झाली. तिकडल्या घरामध्ये रोज सकाळी आई असते, त्यामुळे ना प्रिशू तिकडेच जाण्याचा प्रयत्न करते. रात्रभर माझं जागरण करवते ती, त्यामुळे मग सकाळी मी थोडा आराम करते, पण त्यातही हिला ना मला अजिबात झोपू द्यायचं नाही. बघा, मी हिला मागणं आवाज देते, ही माझ्याकडे बघत तर आहे, पण जवळ अजिबात येत नाही आहे. पुढे कूलर आहे आणि तिला आता जायचं आहे कूलरकडे. कसं बसं मी तिला माझ्याजवळ बोलवलं आणि माझ्याजवळ येऊन पण बघा तिची चाललेली आहे नुसती मस्ती. तिकडे मागे ना आमच्याकडे पाहुणे आलेत, ते झोपले आहेत, सो प्लीज त्याकडे लक्ष देऊ नका. बघा, माझ्या प्रिशूची अशी काय ती मस्ती असते. दुपारला छान गरमागरम बटाट्याची भाजी, चपाती सोबत कैरी असं जेवण करून घेतलं. सोबतच तारक मेहता तर कंपल्सरी. तारक मेहता बघता बघताना जेवण काय ते निवांत होते, पण रोज प्रिशू ना अजिबात जेवू देत नाही. लकीली आज माझी प्रिशू निवांत झोपलेली आहे, त्यामुळे माझं काय ते शांतपणे जेवण होतं. म्हणून मी जेवणाचा आस्वाद घेतला. संध्याकाळला आलो बाबा आणि मी माठ घ्यायला, कारण उन्हाळा आहे आणि खूप गरमी. बघा, रात्रीला माझ्या प्रिशूला माझ्या कुशीमध्ये असं छानसं झोपून दिलं. दिवसभर ना ही मुलगी खूप मस्ती करते आणि मग अशी निवांत झोपली की आम्हाला काही करमत नाही. आता मी व्हिडिओ शूट करत असताना ना कोणाचं माझ्याकडे लक्ष गेलं, तर मग कुणीतरी काहीतरी बोललं की मग मला येतं हसू. म्हणून मी इकडे पुढे त्यांच्याकडे बघती आहे आणि त्यांना सुद्धा एक्सप्रेशन देते. असो, माझ्या या प्रिशूला असं शांत झोपलेलं बघून ना मला अजिबातच करमत नाही, पण काय करणार. चला, माझी ही पिल्लू शांत झोपलेली आहे. माझ्या हाताला जे डाग दिसतात आहे ते प्रिशूच्या सेरलॅकची मेहरबानी, कारण त्या दिवशी माझ्या हाताला भाजलेलं. असो, त्याला करा इग्नोर, ते तर होतच राहणार. चला, या व्हिडिओला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.